अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी गणराया. कथन कराया तव लीलया. तूच लाविसी लिहावया हात धरुनिया बालकासे. मतिमुमी अज्ञान बालक तुझे हे सानत. चित्ती तुझसी आठवून लेख नाते या करीतसे. मारुतीचा हा उत्सव करीत होते रंकराव. पाटील नामे खंडेराव. धनिक होता थोर तो. संत सेवा घरी खरी. त्यात लाभली जमेदारी. उत्तम कुशल व्यवहारी. बंधुही तयासी असती हो. लक्ष्मी नांदे सर्वांघरी. तरी सर्वच सेवे करी. कीर्ती पसरली दूरवरी. उत्सवा कारणे तीच ती. महादजी कुकाजी कडताजी. आप आपल्या रमती काजी. घराण्या उपदेशी गोमाजी. समर्थ तेही नागझरीचे. कडताजीसी पुत्र सहा. पुत्र विरहत कुकाजी हा. जन्मदात्या पित्या परी हा. प्रेम करी सर्वांवरी. रिद्धी सिद्धी राबती घरी. खंडू पाटील कारभारी. बंधू 5 जण ते जरी. सर्व मान देती तया. काही सज्जन काही उर्मट. करीती जना सवे कटकट. गजाननावरी रुष्ट होऊन छळ करती ते. गजानन योगेश्वर सहन करीती साचार. जे जे काही होती प्रकार. परिनिरुत्तर असती ते. हसण्यावरी सर्व नेती. समाधानी सदावृत्ती. भास्कर पाटील सांगाती. सद्गुरूंच्या राहितो 6 वेना अपमान. म्हणून वदे तया लागून. मंदिरीन करावे आपण. भास्कर वदे परोपरी. जाऊ अकोली ग्रामासी. देती त्रास हे सकलांसी. सौख्य न मिळे जीवनासी. उन्मंत ते राहती. गजानन वदती भास्करा ते. आवर घाली मनाते. परमभक्त हे आम्हा ते. सत्ताधारी जरी असती. जमेदारासी उर्मटपण. असे खचित हे भूषण. म्हणूनच यांचे वजन. ग्रामवासी या वर हो. पाटला माझी नामे हरी. आला हनुमाना मंदिरी. महाराजा नमस्कार करी. विनवी कुस्ती खेळण्या. तू हरशील कुस्तीत. नको पाहू माझा अंत. परोपरी विनवीत. असताना मानितो तया. महाराज राहिले बसून. उठवी वदले तया लागून. पाहतो कैसा तू पहेलवान. गर्व त्याचा हरावया. पाटील हरी पुढे आला. बहुत यत्न करिता झाला. परी यश न मिळे त्याला. झुंजता हो समर्थासी. गजानन वरती हरिते. छळ करावे इतराते. स्वाभिमाने कर्तव्याते. करीत राही यापुढे. सद्गुरु समर्था पुण्यराशी. उपकृत केले आम्हासी. सांगितल्या परी अहर्निशी. राहू हेची सत्य असे. तेव्हापासून सर्वजण राहती नम्र होऊन. गजाननाची शिकवण शिरसावंद्य मानिली. परी होते काही कुटाळ. लहर येई करण्या छळ. होऊन या उतावेळ. संता सन्निध येती ते. घेऊनी उसांची मुळी. पातले ते राऊळी. भावना तयांची खुळी. करीती आग्रह ऊस खाण्या. अट आमची मान्य करा. करू आम्ही ऊस प्रहारा. वळ अंगावरी ना जरा. दिसता मानू वंद्य तुम्हा. महाराज असती मौन. तेच मानिती ते प्रमाण. हाती उसा ते घेऊन धावून आले अंगावरी. भास्करा हृदयी तळमळ. वदे नकारे करू छळ. अंगी तुमच्या जरी बळ. रीत बरवी ही नव्हे. महाराज वदती बालकांना. त्रास झाला असेल कोणा. तरी तो श्यामविण्या आपणा. विश्रांतीचं जरूर असे. सर्व बैसविले समवेत. ऊस घेतला हातात. रस काढिला पात्रात. हातानेच तो पिळून या. जेवढे होते तिथे ऊस. काढिला सर्वांचा तो रस. प्यावया दिला सकलांच. श्रम परिहार करावया. खंडू पाटला कळली मात. जाहला असे तोही चकित. मार्दवतना त्यानी त्या वाणीत. असे तुरे वदत असे. गण्या गण्या गजानन. वाचे वदता निर्मळ मन. शुद्ध भाव अंतकरण. दुजेपणा मुळी नसे. खंडूजीस नव्हते मुलबाळा. निपुत्रिक वदती सकळ. कुकाजीचा वृद्धापकाळ. चिंतामणी करीत असे. आळवीत असे गजानन. मनी तयाच्या तीच याचना. इच्छा दर्शवी पुत्रविणा. जीवन कैसे जगावे हे. वदती संत गजानन. परमेश्वरी सूत्र जाण. पुत्र होईल तुझ लागून. वचन सत्य जहाले. इति श्री गजानन महात्म्य सप्तमोध्याय समाप्त. बोला गजानन महाराज की जय. गणगण गणात बोते. अध्याय 8 ऐकण्यासाठी श्री भक्ती 108 या चॅनलला कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय गजानन.